बाहेरून कुरकुरीत, आत मऊ, खमंग अशी कोथिंबीर वडी. सहज, सोप्या, साध्या पद्धतीनं आज आपण कोथिंबीर वडी बनवणार. आणि आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सुद्धा दाखवणार आहे की ज्यामुळे कोथिंबीरीची देठं वायाही जाणार नाहीत आणि कोथिंबीर वडीची चवही दुपटीने वाढेल. नमस्कार, टेस्टी टेल्स विथ वृषालीमध्ये आपले स्वागत. हिवाळ्यामध्ये ना अगदी कोथिंबीर आपल्या मनासारखी मिळते. म्हणजे अशी डार्क ग्रीन रंगाची, काळा देठ्यांची गावरान कोथिंबीर. याला वासही खूप छान असतो आणि याच्या वड्याही खूप छान बनतात. आता मी ते कोथिंबीर निवडून घेतलेली आहेत. ही दिसतायत, ही ह्याची देठं आहेत. त्याचा काय उपयोग होतो ते मी तुम्हाला पुढे दाखवते. कोथिंबीर निवडताना त्याची पानं आणि कोवळी देठं आपल्याला घ्यायची. कोथिंबीर निवडून झाली की ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कापडावर ती थोडीशी वाळवण्यासाठी, म्हणजे त्यातलं पाणी जिरपेल असं थोडंसं जाड कपड्यावरती पसरून ठेवायची. 15 मिनिटात कोथिंबीरीमधलं सगळं पाणी निघून जाईल आणि फक्त पानं शिल्लक राहतील. बघा, यात कोथिंबीर ना किती छान व्यवस्थित झाली आहे. त्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही. आता मी कोथिंबीर चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ सगळ्यांशी शेअर करा. माझी कोथिंबीर आता चिरून झाली आहे. आता याच्यासाठी वडीसाठी लागणारं साहित्य पाहूयात. मी इथे या वाटीने 2.5 वाटी डाळीचं पीठ घेतले आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 7-8 लसणाची पाकळं, 1 चमचा जिरे घेतलेत, 1.5 चमचा तीळ घेतलेत, थोडंसं काश्मीरी लाल घेतले, हळद घेतली चवीप्रमाणे, मीठ घेतले. आता तुम्हाला इथे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा वापरू शकता. आता जी देठं मी तुम्हाला मगाशी दाखवली होती ती देठं व्यवस्थित मी चिरून घेतलेली आहेत. त्याचा उपयोग मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता हिरवी मिरचीचं आपण वाटण तयार करून घेऊयात. बघा, इतकी व्यवस्थित म्हणजे कोरडी झाली आहे. माझ्या हाताला एक पाणी सुद्धा थेंब सुद्धा लागत नाहीये पाण्याचा. आता सगळी हिरवी मिरची यात घालून घेऊयात आणि जी देठं दाखवली होती मगाशी ती मिक्सरवर, ग्राइंडरवर आपण ती बारीक करून घ्यायची. यानं काय होतं, आपली देठं वाया जाणार नाहीत आणि देठांमध्ये कोथिंबीरीचा वासही खूप असतो, त्यामुळे कोथिंबीरीच्या वडीला वासही खूप छान येतो. आता तीळ, तिखट, हळद, मीठ हे सगळं साहित्य यात घालूयात आणि थोडंसं हातानं हलवून घेऊयात. इकडे मी दुसरीकडे तोपर्यंत वडीसाठी पाणी उकळायला ठेवले. त्याच्यावर एक चाळण ठेवूयात आणि त्याला तेल लावून घेऊयात. आता हे साहित्य हातानं आधी कोथिंबीरमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पीठ यात आपण घालणार आहोत. पीठ मळताना कोथिंबीरीला चांगलं दाबायचे. म्हणजे काय होईल की तिचं जे मूळचं, कोथिंबीरीचं मूळचं आमचं पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळं पीठ कालून घ्यायचं आहे. पाण्याचा एक थेंब सुद्धा आपण इथे पीठ मळताना वापरायचा नाहीये. आता हे सगळं पीठ मला इथे, एवढं सगळं पीठ इथे लागलेलं आहे. आधी तुम्हाला वाटेल की हे थोडं कोरडं आहे, पाणी मिसळावं, पण तसं करायचं नाही. जसं तुम्ही दाबून मळत जाल ना तसं ते कोथिंबीरीला पाणी सुटतं आणि व्यवस्थित त्यामध्येच ते सगळं म्हणजे मळलं जातं तेवढ्या ह्या पाण्यामध्येच. एक थेंब सुद्धा पाणी वापरायचं नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतेय. आता याचे छान असे रोल तयार करून घ्यायचे. कोथिंबीर वडीमध्ये आपल्याला कोथिंबीरीचं प्रमाण जास्त हवंय, पिठाचं कमी हवंय. आता रोल करताना तुम्हाला दिसत असेल की ते रोल हिरवे आहेत, ह्याच्यामध्ये पानांचं प्रमाण आहे ते जास्त आहे आणि जे पिठाचं प्रमाण आहे ते कमी आहे. नाहीतर काय होतं, अन्यथा मग पिठाचं पीठ जर जास्त वापरलं गेलं तर मग ती वडी ना पिठूळ लागते. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. पाणी उकळलं मगच त्याच्यावरच्या चाळणीवर आपल्याला हे रोल ठेवायचे. रोल एकमेकांना चिटकणार नाहीत अशा पद्धतीने ते ठेवायचे, कारण मग रोल उकडले की ते थोडे फुगतात. थोडंसं अंतर याच्यामध्ये ठेवूयात, झाकण ठेवूयात. 15 मिनिटं हे व्यवस्थित हे रोल सगळे वाफवून घेऊयात. रोल व्यवस्थित आता वाफवलेत. असं बोट लावून पाहायचं, म्हणजे जर पीठ चिकटत नसेल हाताला तर रोल व्यवस्थित झालेले आहेत. सुरी अशी आतमध्ये टाकून पाहायची. सुरी अगदी आतपर्यंत व्यवस्थित गेली, पीठ लागलं नाही त्याला डाळीचं, तर व्यवस्थित आपले रोल उकडले गेले. आता हे गार झाले रोल की मग आपण सुरीनं याच्या वड्या पाडायच्या. बघा, आता इतके व्यवस्थित त्याच्या सगळ्या वड्या पाडल्या गेलेल्या आहेत. कुठेही त्याचे तुकडे परत नाही आहेत.
किंवा छोटे छोटे काही असे कण सुद्धा बाहेर दिसत नाहीयेत. आता तळण्यासाठी मी ह्यात तेल घालतीये. आता याच्यामध्ये आपण मग वड्या एक एक करून सोडूयात आणि त्या तळून घेऊयात. आता तुम्हाला जर एकाच वेळेस सगळ्या वड्या तळायच्या नसतील तर ते रोल जे आहेत आपण केलेले तितके हवे तितक्याच त्याच्या वड्या तुम्ही तळू शकता. बाकीचे रोल एखाद्या बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा तुम्हाला ते खायचे असतील त्याच्या अगदी 10-15 मिनिटं आधी ते रोल बाहेर काढायचे आणि तळायचे आणि गरम गरम खायला घ्यायचे. आता इतका सुंदर आणि छान वास सुटलाय ना कोथिंबीर वड्यांचा, अगदी घरभर त्याचा वास पसरलाय. अगदी शेजारी सुद्धा कळलं असेल की यांच्याकडे कोथिंबीर वडी केली आहे म्हणून. अशा पद्धतीनं सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. किती छान रंग आलाय त्याला, त्याच्यामध्ये दिसतात छोटे छोटे पांढरे तीळ. अगदी कुठेही तळताना सुद्धा त्याचे तुकडे पडलेले नाहीयेत, अगदी व्यवस्थित छान एक संध त्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा वड्या करून पहा